हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? तर चला सर्वांना शुभ सकाळ आणि धम्म सकाळ. सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर बघा माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर आज आहे माझा उपवासात आहे, पण अष्टशील घ्यायचं अजून बाकी आहे. तर हे बघा आरवीची आज फरमाईश होती की बीटचे पराठे आणि टमाट्याची चटणी पाहिजेत होती आरवीला. तर चला म्हटलं, लेकरू तोंडानंच पौष्टिक जेवण आपल्याला मागते तर द्यायला काय हरकत आहे. तर मग आरवीला मी मस्त बीटचे पराठे बनवून दिलेले आहेत. हे बघा मस्त बीट मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आणि वरचे सालसुद्धा काढून घेतलेले आहेत मस्तपैकी, आणि मिक्सरला मस्त बारीक करून घेतलं. थोडंसं पाणी टाकून पुन्हा बारीक केलं, कारण की बारीक केलं की छान असं एक जीव होती ती जेव्हा आपण पिठामध्ये चुरून घेतो त्यावेळेस, म्हणून ती मी पूर्ण असं बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा मस्त पीठ मी घेतलेलं आहे, त्यातनी मीठ थोडंसं टाकलेलं आहे आणि आता टाकणार आहे पूर्ण जे बीटचा ज्यूस आहे ते पूर्ण मी त्यातनी टाकून घेतलेलं आहे. तर पाणी सध्याशी पिठातनी टाकायचं नाही, जे बीटचं ज्यूस आहे त्यानेच पीठ आपलं मस्तपैकी असं चुरून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तर पाहू शकता थोडंसं मी आता पाणी वरून घेतलेलं आहे, जेवढं मला लागते तेवढं. जसं लागते तसं पाणी घ्यायचं, एक वेळेस पाणी नाही घ्यायचं आणि जास्त पण पाणी टाकायचं नाही. तर हे बघा आपलं पीठ मस्त असं चुरून झालेलं आहे. तर आता मी इकडे ते पीठ थोडंसं भिजू देणार आहे आणि इकडे आता मी घेणार आहे टमाट्याची चटणी करायला. तर पाहू शकता 1 टमाटर घेतलेला आहे मी आणि कांदा थोडीशी 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तिकडे घेतलेला आहे लोखंडी तवा. प्रत्येक वेळेस तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर मी आरवीला लोखंडी तव्यावरच भाजी बनवून देत असते, चटणी वगैरे असली की. तर म्हणजे कसं हिमोग्लोबिनचे जे प्रमाण आजकाल मुलांनी कमी बघायला मिळते, त्याच्यामुळं मग मी असंच करत असते की लोखंडी तवा. आता कढई किंवा पॅन आणणार आहे मी, पण आरवी आता एकटी आहे सध्या, तर आरवीचं भागून जाते तव्यावरच. तर बघू आता बाहेर जर गेलं तर नक्की कढई नाही तर पॅम्प लोखंडी नक्की घेऊन येणार मी. तर आरवीसाठी एका टमाट्याची मस्त चटणी बनवून घेतलेली आहे, दुसऱ्या साईडने मस्त असा मी तवा ठेवून दिलेला आहे. तर तिकडून करणार आहे मी एका साईडने पराठे आणि इकडून शिजू देणार आहे टमाट्याची चटणी. तर लेकराच्या आवडीनुसार जर केलं आपण तर लेकरू कसा डब्बा मग फिनिश करून येते, नाहीतर बस आवडीनुसार नसलं की मग अर्धा डब्बा पोळी भाजी तशीच वापेस येते. भाजी तर बरं नेहमीच वापेस येते, कारण की भाजी एवढी लेकर खात नाहीत आवडीनं. जरचा म्हणजे पोळी साधी पोळी दिली त्यातली वापेस येते. मग असं आवडीचं पराठा वगैरे असलं तर मग लेकरं आवडीनं खातात. त्यासाठी मग आरवीची रोजची फरमाईश काही ना काही विचारून मग मी अशी बनवून देत असते आरवीला. तर चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसंग पण आपल्या ताईंसोबत असा थोडंसं शेअर करावा आरवीचा डब्बा. कारण की सकाळी जे उठल्याबरोबर आपल्याला टेन्शन आता आहे ते आहे फक्त लेकरांच्या डब्याचं. डब्बा म्हणजे भाजीले काय बनवा. वाटलंच लेकरं वापेस पूर्ण भाजी वापेस आणतात, पण डब्यार्थ देणं आपल्याला भाग आहे. तर त्यासाठी मग मी आरवीलाच विचारत असते, तर आरवी मला सांगते. माझं थोडंसं टेन्शन आरवी कमी करते सकाळचं. तर बघा मस्त मी असे पराठे तेल लावून पराठे करून घेतलेले आहेत आरवीसाठी आणि मस्तपैकी करून घेते. हे बघा रात्रीच्या पोळ्या उरलेल्या आहेत. आता त्या पोळ्याचं मी नंतर काहीतरी करणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही मात्र नक्की पूर्ण पहा. तर आरवीसाठी पराठे इथं बनवणं झालेले आहेत. 2 ते 3 पराठे असे टाकून घेतलेले आहेत, जेवढं पीठ होतं तेवढे यायचे. आणि शेवटी मस्त ते तव्यावर जास्त टाकायचं आणि तेलामध्ये पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा. हे बघा पराठे आरवीसाठी तयार केलेले आहेत. तर तिकडे टमाट्याची चटणी पण झालेली आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे. तर आता आरवीचा मी टिफिन मस्त भरून देणार आहे. तर पहिल्यांदा 2 पराठे मस्त असे घेतलेले आणि डब्यात ठेवून दिलेले आहेत. बघा रंग आणि छान दिसते, असं रंगीबिरंगी जर लेकराला बनवून दिलं तर लेकरू आवडीने खाते.
तर बघू आता आज दुपारी आरवी डब्यात किती वाफे आणते, किती फिनिश करते माहिती नाही. तर काल आमच्या गावचा बाजार होता, तर मग बाजारातून तिनं काहीतरी खाऊ आणलेलं पापडी वगैरे, तर ते पण मागितलेली होती. मग ती पण डब्यात मी दिली आरवीला. थोडंसं लेकराच्या मनानं जर घेतलं तर लेकरू बरोबर जे खाणं पिणं व्यवस्थित करते. आपल्याला लेकराला कसं पोषण देणं महत्त्वाचं आहे, पौष्टिक जेवण देणं महत्त्वाचं आहे. तर आरवीला मी मस्तपैकी डबा भरून दिलेला आहे. आरवीचा टिफिन भरून झालेला आहे. आता आरवी जाणार आहे स्कूलमध्ये, तिकडे आरवीची आता तयारी मी करून देणार. तर बघा मस्त टिफिन आपला झालेला आहे. टिफिन मी भरून ठेवलेला पण आहे आणि बॅग पूर्ण पॅक केलेली आहे. चला, तर ही रुमाल आहे आरवीची. शाळेतनी जे जाती जेव्हा तर डब्बा त्याच्यावर ठेवून तिला जेवण करावे लागते. तर आपलं तयार आहे टिफिन. तर चला, आता उरलेल्या पोळ्याचं मी काय बनवते तुम्ही आता नक्की पहा. तर त्यासाठी मी टमाटर, कांदा, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे पोळ्या आहेत रात्रीच्या पोळ्या, मग आता वाया जाऊ नाही द्या म्हणून मग आता काय करावं. तर चला, तर मी आता मस्त मिक्सरमधून बारीक करून घेते. छानपैकी असं बारीक करून घेते आणि 4 ते 4.5 पोळ्या उरलेल्या होत्या. सगळं मी असं त्याचं बारीक केलेल्या पोळ्या आणि मिक्सरमधून असं काढून घेतलेल्या आहेत. आता मस्त तेल टाकणार आहे. कढईतनी तेल टाकून मस्त आता तिथून टाकणार आहेत शेंगदाणे मात्र कसे खरपूस होऊ द्यायचे. पोह्यातले शेंगदाणे असो की चिवड्यामधले कोणते पण शेंगदाणे, जेव्हा त्याला ते छान छान भाजल्या जातात तेव्हा ते शेंगदाणे पूर्णपणे छान लागतात. मला तर तसे शेंगदाणे आवडतात म्हणून मी पहिल्यांदा तेलात टाकून घेतलेले आहेत. आणि आता टाकणार आहे कांदा हा मी थोडासा शिल्लक घेतलेला आहे, कारण की कांदा जास्त आवडतो मला चिवड्यात. मी पोह्याच्या जे पोळ्या उरलेल्या त्याचा मी आता चिवडा बनवणार आहे. तर हे मिरच्या, टमाटे आणि कढीपत्ता मी टाकून घेतलेला आहे. आणि आता टाकणार आहे थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट. तर हे थोडंसं आता टाकणार आहे मी, कारण की याच्या आधी मी पूर्ण मिरच्या टाकलेल्या आहेत. तर थोडंसं टाकलेलं आहे, मग ते चिवड्याला एकजीव होईपर्यंत लागते. तर अशा पद्धतीने चिवडा झालेला आहे आपला तयार. मस्त असा फिरून घ्यायचा, पूर्ण एकजीव होईपर्यंत फिरून द्यायचा आणि थोडंसं त्यातनी पाण्याचा शिरवा टाकायचा. थोडंसं पाणी घ्यायचं घोटभर आणि पाणी त्याच्यावर असं फिरवून टाकायचं. मस्त ओलसर होते तो. असा आपण हा कोरडा पण म्हणजे तसा पण खाऊ शकतो आणि चहा संग किंवा रश्श्या संग पण आपण हा खाऊ शकतो. तर तुम्हाला चिवडा कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी रेखा जामनिक चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.